आपले काही बिझनेस नाही, जे आपले मुलं बिझनेस करतील. आपल्या मुलांना नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. तर काल माझं डोकं खूप दुखत होतं आणि सर्दी पण झाली होती. मग रेयांच्या पप्पाला सर्दीची आणि डोकं दुखायची गोळी आणायला लावली आणि रात्री ती घेतली. गोळी घेतल्यानंतर सकाळी उठल्यानंतर खूप छान वाटत होतं. डोकं एकदम हलकं-हलकं झाल्यासारखं वाटत होतं. नंतर उठल्यावर आलू आणि डाळ वगैरे कुकरला मांडली आणि एका साइडने हीटरवर पाणी वगैरे गरम करण्यासाठी ठेवलं. कारण की लवकर-लवकर कामं करून मला सी-जी-पीच्या आंदोलनामध्ये जायचं होतं. आपण दिल्लीला नाही जाऊ शकलो, तर जिथे आहे आंदोलन तिथेच जायला पाहिजे असं मला वाटलं. म्हणून मग मी रेडी वगैरे झाली, लवकर-लवकर कामं करून नाश्ता वगैरे केला, औषध वगैरे घेतली. तसं यशवीला पण बरं नव्हतं, तिला किरम झाले होते. ती सतत देटतच होती. तरी पण म्हटलं थोडा वेळ का होईना आपण जायला पाहिजे. रेहानच्या पप्पाला फोन केला, ते म्हणत होते बाहेरगावला गेलो, तर आम्ही काही मग गेलोच नाही, घरीच राहिलो. पण खूप वाईट वाटलं. की म्हातारे-म्हातारे लोकं पण दिल्लीला गेले आणि आपण इथल्या इथंच जाऊ नाही शकलो म्हणून. कारण की उद्या चालून आपल्या मुलांवर पण हे वेळ येऊ नये म्हणून हे इथंच थांबलं पाहिजे. आज जे विद्यार्थ्यांसोबत होत आहे, ते उद्या आपल्या मुलांसोबत नाही झालं पाहिजे. कारण की आपले काही बिझनेस नाही, आपल्या मुलांना नोकऱ्याच कराव्या लागतील आणि त्यांना पण हे सर्व फेस करावं लागेल, जर हे असं सुरू राहिलं तर. म्हणून हे इथंच सर्व काही स्टॉप झालं पाहिजे. तर आजच्यासाठी